नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे गावरान विश्लेषक. इथं तुम्हाला स्पष्ट आणि सविस्तर माहिती अस्सल बोली भाषेत म्हणजे गावरान भाषेत ऐकायला आणि बघायला मिळते. जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. राज्यातल्या 2359 ग्रामपंचायतीचा निकाल लागत आहे, चालू आहे. कालच सगळ्या त्या जेव्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांचं जे मत आहे त्या ग्रामपंचायतमधून दाखवून दिलं. आज त्याचा निकाल लागत आहे आणि या निकालामध्ये महायुती जी आहे महाराष्ट्रातली ती मात्र पहिल्या स्थानावर आहे आणि भाजप सध्या तरी नंबर 1चा पक्ष ग्रामपंचायत निवडणुकामध्ये दिसून येत आहे. त्याच्या पाठोपाठ अजितदादाचा जो गट आहे राष्ट्रवादीचा तो 2 नंबरला आहे, तर 3 नंबरला एकनाथ शिंदे हे 3 नंबरला आहेत, यांची शिवसेना 3 नंबरला आहे. त्याच्या पाठोपाठ जर पाहिलं तर राष्ट्रवादी ही शरद पवारांची 4 नंबरला गेली आहे आणि 5 नंबरला काँग्रेस आणि 6 नंबरला उबाटाचा गट असल्याचं सध्या तरी चित्र आपल्याला या निवडणुकाच्या निकालामध्ये दिसतं. पण जर आपण पाहिलं तर ही जी निवडणूक आहे ग्रामपंचायतीची, आता त्यामध्ये पक्ष नसतो, पक्षाचं चिन्ह नसतं आणि ही निवडणूक इतर निवडणुकापेक्षा कशी वेगळी असते, इथं पक्षाचा काही संबंध नसतो असं आता महाविकास आघाडीकडून बोललं जाईल किंवा तसं संजय राऊत नक्कीच बोलतील. कारण की आपण पाहिलं आहे की जेव्हा त्यांचा जास्त सदस्य निवडून येत असतात, जेव्हा एखाद्या निवडणुकामध्ये त्यांना मताधिक्य चांगल्या पद्धतीचं मिळत असतं, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळत असतं, तेव्हासुद्धा पक्षाचं नाव चिन्ह नसतात. पण मात्र तिथं विजय झाला की मग तो महाविकास आघाडीचा असतो आणि ग्रामपंचायतीमध्ये झाला तर तिथं मात्र पक्षाचा संबंध नसतो. ते इलेक्शन वेगळे असतात, ते इलेक्शन वेगळे असतात. तिथं मतदारांचा कौल वेगळा असतो, तिथं माणूस पक्ष पाहून मतदान करत नाही असं आता महाविकास आघाडीकडून बोललं जाईल किंवा तशा पद्धतीची रडारडीसुद्धा चालू होईल. कारण की याच पद्धतीचा प्रश्न जेव्हा रोहित पवार यांना विचारण्यात आला होता तेव्हा ते म्हणले की आम्ही ग्रामपंचायतीच्या इलेक्शनकडं एवढं काही गांभीर्यानं पाहत नाहीत किंवा त्याच्याकडं लक्षसुद्धा देत नाहीत. मग आम्ही देत नाहीत, दादा देत नाहीत आणि साहेबही देत नाहीत. जे कार्यकर्ते आमच्याकडे येतात आम्ही त्यांच्याच मनावर त्या निवडणुका सोपवतो आणि मग त्या निवडणुका होत असतात. खरंच असं होतं का? जे पक्षाचे नेते आहेत ते नेते ग्रामपंचायतीकडं लक्ष देत नाहीत का? का सर्रास रोहित पवार हे खोटं बोलत आहेत? कारण की त्यांचे सदस्य त्यांच्या ग्रामपंचायती त्यांच्या हातातून अजितदादा यांच्या गटाकडे गेलेलं सध्या चित्र दिसतंय आपल्याला राज्यामध्ये. जर आपण पाहिलं तर राज्यातल्या 2359 ग्रामपंचायतीपैकी जास्तीत जास्त संख्या ही महायुतीकडं आलेली आहे आणि महायुतीचं वर्चस्व त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येतं. जर आपण पाहिलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत असलेले मुद्दे आणि वारंवार महाविकास आघाडीकडून सत्ताधारी पक्षावर केलेल्या टीका की सरकार अशा पद्धतीनं काम करतं आहे, सरकार तशा पद्धतीनं करतं आहे आणि जे उबाटा गटाकडून उद्धव ठाकरे यांच्याकडून संजय राऊत यांच्याकडून वारंवार बोललं जातं की सरकार घटनाबाह्य आहे, सरकार बेकायदेशीर आहे, सरकार सर्वसामान्यांचं नाही, सरकार खोकेबाज आहे. मग खोकेबाज सरकार आहे तर खोकेबाज सरकारचे जे प्रतिनिधी आहेत गाव पातळीवरचे लोक त्यांना का मतदान करत आहेत? आता जरी ग्रामपंचायतीमध्ये कोणत्या पक्षाचं नाव नसलं, चिन्ह नसलं तरीसुद्धा त्या लोकांना माहिती आहे की आपण कोणत्या माणसाला मत देतोय, कोणत्या माणसाला सरपंच बनवतोय आणि तो माणूस कोणत्या पक्षाचा आहे. सरळ ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं त्याच्यावर विधानसभा अवलंबून असते. कारण की ग्रामपंचायतीचे जे जास्तीत जास्त ग्रामपंचायती ज्या मतदारसंघामधून निवडून येतात त्या मतदारसंघामध्ये त्याचाच आमदार होण्याची शक्यता जास्त असते. कारण की सरपंच ग्रामपंचायत सदस्य हे पक्ष वाढवण्यासाठी गाव पातळीवर एकदम मजबूत काम करतात आणि म्हणूनच त्या ठिकाणी आमदार मोठ्या संख्येनं मोठ्या मताधिक्यानं
निवडून येण्याचे चान्सेस किंवा प्रमाणसुद्धा जास्त असतं। मग याच ग्रामपंचायतीकडे दुर्लक्ष करून कसं चालेल असं म्हणता येणार नाही की ग्रामपंचायतीचं मत वेगळं असतं आणि विधानसभेला लोकसभेला वेगळं असतं। लोकसभेचं वेगळं असतं पण विधानसभेचं, ग्रामपंचायतचं, नगरपालिकेचं, महानगरपालिकेचं हे सगळं काही जे मतदान आहे त्यामध्ये जनता ठरवत असते की कोणाला निवडून द्यायचा। आणि जे राज्यातले मुद्दे आहेत, जे प्रश्न आहेत, जे सरकार आहे त्याच्याकडं बघूनच शेवटी लोक मतदान करतात। मग ते कुठल्याही पद्धतीचा असो, ग्रामपंचायतचा असो, विधानसभेचा असो, महानगरपालिकेचा असो, नगर परिषदचा असो, या सगळ्या स्तरावर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत माणूस पक्ष किंवा माणूस दोनच गोष्टी पाहून मतदान करत असतो आणि त्यावरच सरकार ठरत असतं। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर खरंच आता महाविकास आघाडीकडून रडारडी सुरू केली जाईल का, किंवा नुसता दावा प्रतिदावा आमचेच कसे जास्त सदस्य आहेत, आमचेच कशा जास्त ग्रामपंचायती आहेत असं बोलून दाखवतील? तुम्हाला काय वाटतं अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।